पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। 2 तासात जर तू 10 लाख नाही आणलेस तर व्हिडिओ तुझ्या नवऱ्याकडे जाईल। नाही, विद्युतची नाही बोलता येणार याबद्दल। त्याने जर विचारलं 10 लाख कशासाठी हवेत तर काय सांगू? काय करू? विक्रम, वाह, अप्रतिम, गरम गरम टोमॅटो खूप छान झाले तर टोमॅटो ऑमलेट, मजा आ गया। तुम्हाला सांगतो अप्पा, मी आहे ना फक्त माझ्या माईच्या हातचंच टोमॅटो ऑमलेट खाऊ शकतो। माझ्या माई इतकं चांगलं टोमॅटो ऑमलेट ना या जगात दुसरं कोणीच बनवू शकणार नाही। कमाल। कमाल नाही रे, कमल नाव आहे तिचं, कमलावती। वा, हे असले ह्यांचे विनोद। हसायचं का? मी हसायचं? हा? बरं माई, मी जेवायला घरी नाही येणार आहे। का रे? मग डबा घेऊन जा। हा, अगं नको, डबा खायला सुद्धा मला वेळ नाहीये, खूप काम आहेत। काय रे, एवढा कशात बिझी आहेस? अप्पा, कोर्टच्या कामानंतर सबनीस सरांसोबत त्या ॲडव्होकेट डागांकडे जायचे, त्या श्रेयसच्या केसच्या संदर्भात बोलायला। पण तुम्हाला माहिती आहे डागांकडे गेलं की किती वेळ लागतो, आणि त्यानंतर त्या विक्कीला भेटायला जायचं। तो मोहित आहे, त्याला कशाला भेटायचंय आता? काम झालंय ना? काम झालंय अगं, पण त्याला भेटून आहे ना एका गोष्टीची शहानिशा करायची। काय रे, काय झालंय असं? नाही अप्पा, काही सिरियस नाही। मामा, तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? आय विल प्रूव्ह इट टू यू। मला तुला भेटायचंय। विद्युत वाढू का अजून? वाढू का अजून? नाही नको। काय झालं, कोणाचा मेसेज होता? नाही, तुझा चेहरा एकदम उतरलाय। काही नाही अप्पा, काही मेजर नाही। मला फक्त विकीला भेटून कन्फर्म करायचंय की ताईच्या पार्लरच्या लायसन्समध्ये जो घोळ झाला तो आपोआप झाला की कोणी केला। म्हणजे हा घोळ कोणीतरी मुद्दाम केलाय असा संशय आहे तुला? अजून तरी नाहीये, पण तू येऊ नये म्हणून विक्कीला भेटायचं। दिस इज रिडिक्युलस। लक्ष नको देऊ, इग्नोर कर। असं कसं लक्ष नको देऊ? कसं इग्नोर करू मी हे? अरे घरातले सगळे जण बहिणीच्या बाजूने झालेत, अगदी दादा सकट सगळे। विद्युत इज ऑलरेडी अपसेट विथ मी। मी आता कुठलाही चान्स नाही घेऊ शकत। एक चूक खूप महागात पडू शकते मला। बट शिल्पी, 10 lakhs is a very big amount. Not for you. You can manage this easily. I know. विक्रम यार, विक्रम तुला कळतंय का? अर्ध्या तासात मला त्यांचा फोन येईल, आणि फोनवर जर मी त्यांना असं सांगितलं की नाही माझ्याकडून नाही होऊ शकत 10 लाख मॅनेज, तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल। इट्स सरप्राइजिंग, तुझ्यासारखी मुलगी इतकी घाबरतीये। अरे नाही विक्रम, मी घाबरत नाहीये, पण इट्स अ फॅक्ट। हे बघ, मला कुठलाही चान्स घ्यायचा नाहीये, मला खूप भीती वाटतेय। तू माझ्या जागी असतास ना तर तुला कळलं असतं की मी काय फेस करतेय। नाही, तुला नाही अंदाज, तुला डेप्थच कळत नाहीये मला। ओके, काम डाऊन। नाही शिल्पी, काम डाऊन। अरे हा फेक कॉल पण असू शकतो। नाही, त्यांच्याकडे आपला व्हिडिओ आहे विक्रम। पण त्यांनी अजून तो आपल्याला पाठवलेला नाहीये। अरे हो, पण फोनवर ती व्यक्ती जे काही बोलत होती मला सगळं बोलणं अतिशय जेन्युइन वाटलं, मला अजिबात खोटं नाही वाटलं। माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या घरी जर तो व्हिडिओ गेला, घरातल्यांनी जर तो व्हिडिओ बघितला तर इट विल बी अ बिग मेस। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे विक्रम की तो व्हिडिओ डिलीट झाला पाहिजे, तो व्हिडिओ डिलीट झाला पाहिजे। शिल्पी, मी आहे ना, मी सगळं सॉर्ट करेन।
मी आहे ना, सगळं मी सॉर्ट करेन. विद्युत शिल्पी, शिल्पी लप, कुठे कुठे? लप तिकडे. शिल्पी, विक्रम सर आहेत का? अरे ये ना, ये. सॉरी अरे, इन्फॉर्म न करता चालू. 2 मिनिटाचंच काम आहे. अरे नाही, नॉट अन इशू, बोल. बरं विक्या, मला सांग, ताईच्या लायसन्सचं काम आपण ज्या अधिकाऱ्याला दिलं होतं तो कसा आहे? कसा होता म्हणजे? कसा आहे म्हणजे पैसे घेऊन फेरफार करणार आहे का तो? म्हणजे समज कोणी त्याला पैसे दिले आणि त्याच्या सांगण्यावरून त्याने लायसन्समध्ये घोळ केला असेल तर ही शक्यता आहे? नाही, नॉट ॲट ऑल. आपल्या लायसन्सचं काम पाटकर साहेबांनी केलेलं. पाटकर साहेबांचा रेकॉर्ड आहे. ते ब्राईब घेतही नाहीत आणि कोणाला घेऊही देत नाहीत. सो त्या ऑफिसमध्ये असा घोळ होणं फार अवघड आहे. आणि आपल्या लायसन्सचं काम झालं कारण डॅडींची तिथं खूप चांगली ओळख आहे. कारण आपली कंपनीची कामं कधीच थांबत नाहीत. सो त्या ऑफिसमध्ये तसं काही व्हायचे चान्सेस खूपच कमी आहेत. पण मग 2 शक्यता उरतात. एकतर हा घोळ नजर चुकीने झाला आहे, नाहीतर 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 फॉर्ममध्ये युनिसेक्सवर टिक मार्क करूनच तो फॉर्म ऑफिसला गेला. पण फॉर्म तर तुझ्या दीदीनेच भरलेला ना? पण ताईकडून अशी चूक नाही होऊ शकत. विद्युत, तुला जर काही डाऊट असेल तर आपण परत लायसन्स ऑफिसमध्ये जाऊन सगळे रेकॉर्ड चेक करू शकतो. तिथे CCTV पण आहे, सो त्याचंही फुटेज आपल्याला काढता येईल. एखाद्या व्यक्तीवर जर तुझा डाऊट असेल तर वी कॅन गो अहेड विथ द इन्क्वायरी. ते तर आपण करूच म्हणा. पण मला सांग, लायसन्सचं काम सगळं झाल्यावर तुला ही काम का करायचंय? म्हणजे तुला कोणी काही येऊन सांगितलंय का? विद्युत, नाही, काही नाही. एक मिनिट. हां पाटील सर. हो, मी कोर्टात यायलाच निघालो. जस्ट अ मिनिट. सर मी येतो. सॉरी फॉर ट्रबल. नो प्रॉब्लेम. ओके, या बाय. हां सर बोला. बघितलंस तू विक्रम, तो उगाच आला नव्हता इथे. काहीतरी मेजर घोळ आहे. आपल्याला पैसे द्यावेच लागतील विक्रम. हो, तो म्हणाला की त्याला कोणी काही सांगितलं नाहीये, पण काहीतरी गडबड नक्कीच आहे. हो हो, मी 10 मिनिटातच पोहोचेन तिकडे. पेपर्स, हां तुमचे पेपर्स सगळे आहेत माझ्याकडे, मी घेऊन येतो. येस. शिल्पी, मी असताना तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. आपण 10 लाख रुपये देऊ शकतो ना त्यांना? ऑफकोर्स, मी पैसे अरेंज करतो. थँक्यू. मी येणारच होतो, पण माझे पेपर्स आहेत ना ते दुसरीकडे राहिले. काय झालं? फाईल राहिली. हो हो, मी बाय. मी लवकरच पोहोचेन. हो, निघालोच आहे. मी येणारच होतो, पण माझे पेपर्स आहेत ना ते दुसरीकडे राहिले. शिल्पी, विद्युत परत येतोय. शिल्पी, यू आर सेफ. व्हेरी गुड. आता वेळ आणि लोकेशन आम्ही तुला सांगू. पैसे घेऊन सरळ तिकडे पोहोच. आणि होशियारी नाही, होशियारी केली ना तर व्हिडिओ सरळ तुझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर जाईल आणि सोशल मीडियावर सुद्धा जाईल. कळलं? वेळ आणि जागा सांगतो तुला.
हा चल ठेव. कमाल. यस करेक्ट. मस्त. हा तुला एक कळलंय का? काय? त्या लोमडीने 10 लाख रुपये अरेंज केले. हे म्हणजे हे सगळं तिनंच केलंय. म्हणजे तिला नक्की कोणीतरी पार्टनर आहे. आता आत्या फसली. पण आपण हे सगळं करणार आहोत कधी? कधी म्हणजे आजच्या आज. आज? एकदम करेक्ट आहे. ती लोमडी किती शातीर दिमाखाची बघितलं ना तुम्ही. त्यामुळे तिला विचार करायचा चान्सच द्यायचा नाही आपण. डोक्यात प्लॅन तयार आहे, अंमलात आणायचं लगेच. चालेल. पण ना एक काम करूया, प्लॅन थोडा उशिरा करूया. कारण त्याआधी मला मामाला भेटायचंय. हळू ये. हळू. सावकाश. बस इकडे. डोकं दुखतंय का ग? नाही आत्ता नाही दुखत. अहो ऐका ना, मगाशी आई बाबा कशावरनं तरी भांडत होते जोर जोरात. जेव्हा हा म्हणजे आई आत्महत्या वगैरे असंच काहीतरी म्हणत होत्या. खूप भीती वाटते हो मला. हा ते आई बाबांना म्हणाली. मिली आत्ताच आवरून बसलेली मी. तेवढ्यात तुम्ही आलात. हा चहा दे, हे दे, ते दे. मिली माझी टाच दुखते, त्यात ही दगदग. मला ना असं वाटतं जीवच देऊन टाकावा. त्यात बाबा म्हणाले, वाह वाह उज्ज्वला वाह, दिल खुश कर दिया. जे पाहिजे ते माग, देऊन टाक जीव. त्यात आई म्हणाली, तुम्ही काय माझ्या मरणावरच बसलेत का? बाबा म्हणाले, नाही ग तसं नाही. आयुष्यात जे काय पाहिजे ना ते सगळं मिळतं. पण बायको, आत्महत्या करायला तयार झालेली बायको पुन्हा मिळणार नाही. जय गुरुदेव. नाही मला नाही वाटत. खरंच बाबा असं म्हणाले का? सॉलिड आहे ना वाक्य. मला जाम आवडलं. सॉलिड वाळवी आहे. सगळी लोक हीच लाईन बोलतायत. वाळवीनी वेळ लावलंय सगळ्यांना. वाळवी? आपल्या घरात कुठे वाळवी लागलीये का? किचन मध्ये वगैरे नाही ना? अहो सगळं खायचं सामान आणि कपाट वगैरे. अगं थांब जरा. आपल्या घरात वाळवी नाही ग, थिएटर मध्ये वाळवी लागली. अरे देवा, तुम्ही त्या सिनेमाबद्दल बोलताय. मला वाटलं की घरात. हो ट्रेलर बघितला ना मी, त्याच्याबद्दलच बोलतोय. बाबांनी सुद्धा तो ट्रेलर बघूनच हे डायलॉग मारला. अहो मला मयूने दाखवला. खरंच त्यात ना रहस्य आहे, थरार आहे आणि कॉमेडी सुद्धा आहे. हो आणि काय सॉलिड कलाकार आहेत. सगळे फेवरेट आहेत माझे. मी तर थिएटर मध्ये जाऊन बघणार आहे. तुम्ही एकटे जाऊन बघणार का? तुझ्या पायाची अवस्था बघ. आणि बरा झाला की जा ना तू पण. नाही मला नाही माहित. आपण दोघांनी एकत्र जायचं. खरं तर त्या चित्रपटामध्ये ना नवरा बायकोच्या नात्याची गंमत आहे, म्हणून आपण दोघांनीच जायचं. चलो ठीक आहे. पण काय वाक्य आहे, मला सॉलिड आवडलंय. आत्महत्या करायला तयार झालेली बायको पुन्हा नाही मिळणार. हो का? खूप वाक्य आवडलंय का तुम्हाला हे? ठीक आहे, मग मी ही आत्महत्या करायचा प्लॅन करते. देईन ना अशी. काही बडबडतेस? अहो चिडताय काय तुम्ही? मी फक्त गंमत केली. अशा गमती आवडत नाही मला, समजलं ना? अच्छा, म्हणजे जर मला काही झालं तर तुम्हाला फरक पडणार आहे? काय झालं? असं का बघताय? आता छान दिसतंय. पाणी हवं? नाही नको. अहो ऐका ना, माझा जरा मोबाईल द्या ना. कशाला? सकाळपासून बघितलंच नाहीये पार्लर मध्ये काय चाललंय ते. अरे काय दिवसभर तो सीसीटीव्ही बघत असते मोबाईल मध्ये? का पिक्चर दाखवतात त्याच्यावर? अहो मी म्हंटल सकाळपासून मी बघितलेलंच नाहीये. मल्टीनॅशनल कंपनी आहे का ती? साधं पार्लर आहे. तसंही किती दिवस चालणार आहे हे सगळं? ठीक आहे ना, माझ्या पार्लर साठी उपयोगी नाही पडलं तर तुमच्या ऑफिस साठी उपयोगी पडेल सीसीटीव्ही. हो ना?
चुकीच्या माणसाची स्पर्धा करतेस तू, खरंच सांगतोय मी तुला. आपल्या माणसाची स्पर्धा कधीच नसते, कारण काहीही झालं तरी जिंकतो आपणच. अश्विनी, मी फक्त यासाठी सांगतोय तुला की नको बघूस हे सगळं, कारण तुझी तब्येत ठीक नाही. ठीक आहे, मी आज दिवसभरात मोबाईलला हात नाही लावणार. झालं? व्हेरी गुड. गुड, बघायचंच नाही. चला बुद्धिबळ टाइम. अरे हळू 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 संजू बाबा, आता बुद्धिबळ. डॉक्टरने सांगितलं ना एक्सरसाइज करायचं म्हणून. श्रेयस, तू खेळतोस? नाही, नको. माझं इतकं डोकं नाही चालत. मी मामीच्या टीम मध्ये, कारण की मामी सुपर प्लेयर आहे. मामी, तुझे डोक्याला लागले. तुझे डोकं नीट चालतंय ना? माझ्या डोक्याला मार लागलाय फक्त. अरे हळू, इकडे आजी परत ओरडतील. ती म्हणेल इथे तुम्ही बुद्धिबळ खेळता आणि तिथे दिवसभर काम करून माझ्या अंगातलं बळ जात आहे. काय ग आई, झालं का जेवण? अरे होतंय रे राजा, भाजी झालीये, कुकर लावला की झालं. श्रेयस, जरा डाळीचा डबा काढून देणार रे बाबा. हिचं म्हणजे कसं, अर्ध सामान वर अर्ध सामान खाली. वर माझा काय हात पोचत नाही, खाली वाकून कंबर दुखते. कसं व्हायचंय, काम काय मेली संपता संपत नाही. उरकच नाही म्हणा मला मेलीला. पण एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. अरे देतोयस ना डाळीचा डबा? डाळीचा डबा देतोयस ना? हा, देतो. कसं व्हायचं माझं? सरळ रस्ता जातो, इकडे पहिलं दुकान लागेल, इकडे दुसरं दुकान, या तिसऱ्या दुकानाच्या इकडे तुला जायचं. कळलं? हो, म्हणजे ऐका ना, हा इथनं राईट घेऊन हे तिसरं दुकान. हा, पहिला राईट नाही, सेकंड राईट. बर, घेऊन जा. अहो, नीट सापडेल ना मला? अगं पोचशील तू, मॅप आहे तुझ्याकडे, जाशील ग. नाही तर असं करा ना, तुम्ही चला ना माझ्या बरोबर. जाशील तू, मॅप आहे ना, बघत बघत जा. येते. काय रे वाघमारे, काय बघतोयस? हेच ना, तुझी बायको कशी बावळट होती हेच बघतोयस ना? आणि आता बघ किती हुशार, किती स्मार्ट झाली ती. हिने चॅलेंज दिलंय तुला. एकेवेळी तुझ्यावर इतकी डिपेंडंट होती. काही झालं का, अहो हे कसं करायचं, अहो ते कसं करायचं. आता बघ स्मार्ट. वाघमारे, एक लक्षात ठेव, हिच्याशी स्पर्धा आहे तुझी. इकडे घरात बसून सीसीटीव्ही फुटेजवर आपला बिझनेस मॉनिटर करते ती. हिने चॅलेंज दिलंय, हिच्याशी स्पर्धा आहे. कीप दॅट इन माइंड.
आपण जिंकलो. अश्विनी, तुला आनंदी आणि समाधानी असण्यासाठी घराची ही चौकटही पुरेशी आहे. तुझ्याशी स्पर्धा करायची तरी कशी? कारण या स्पर्धेत तुला कोणीच हरवू शकत नाही, मीही नाही.